नमस्कार माझ्या प्रिय महाआयपीएन्स, महाराष्ट्राच्या बालरोग तज्ञ संघटनेचे सर्व सभासदांनो, माझे मित्रांनो, सर्व रेस्पेक्टेड सिनियर्स, खूप खूप मनापासून नमस्कार महाआयपी तर्फे. गुड इव्हनिंग म्हणू शकत नाही कारण हा प्रोग्राम आपला मराठीमध्ये आहे, तर शुभ सायंकाळ या शब्दाने मी सुरू करतो. आणि आज महाराष्ट्र आयपीच्या म्हणजेच महाराष्ट्र राज्य बालरोग तज्ञ संघटनेच्या डिजिटल महाआयपी प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक आगळ्या वेगळ्या प्रोग्रामसाठी कार्यक्रमासाठी इथे भेटत आहोत आणि नेहमी आपण भेटतो कोणत्या ना कोणत्या एक बालरोगशास्त्र विषयाच्या चर्चेसाठी म्हणा किंवा अभ्यासिक विश्लेषणासाठी म्हणा आपण इथे भेटत असतो. पण आता जर का आपलं पाहिलं गेलं रुटीन, तर आपल्याला दररोज मिनिमम 8 ते 10 अशा वेबिनार्सचा इन्व्हिटेशन असतं. आणि हे इन्व्हिटेशन, आता हा वेबिनार अटेंड करायचा का तो वेबिनार अटेंड करायचा, याच्यातच आपण सगळेच वेबिनार मिस करतो. आणि काही वेबिनार अटेंड केले तरी त्याच वेबिनारचा आपल्याला बऱ्यापैकी कंटाळा हा नक्कीच आलेला आहे. त्यामुळे आमच्या महाआयपीच्या ग्रुपमध्ये, कोर ग्रुपमध्ये अशी चर्चा बऱ्याच दिवसापासून आमची चालू होती की काहीतरी वेगळा आगळा प्रोग्राम आपण असा करू शकतो का, जेणेकरून आपल्या सगळ्या मेंबर्सना एक विरंगुळा म्हणा, एक रिलॅक्सेशन म्हणा म्हणून असून तो एक प्रोग्राम असू शकेल. त्या विचारातनच ही संकल्पना उदयास आलेली आहे, महाआयपी कट्टा. तर ह्या कट्ट्यावर काय होणार आहे? ह्या कट्ट्यावर कला, क्रीडा, संगीत, मनोरंजन, साहित्य आणि अनेक अशा प्रकारच्या विश्वातल्या अनेक अवलिया लोकांना, म्हणजेच निष्णात लोकांना, ज्यांनी आपलं पूर्ण जीवन त्याला वाहिलेलं आहे, अशा लोकांना आपण इथे बोलवणार आहोत आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव त्यांना शेअर सांगण्यास उद्युक्त करणार आहोत. तसेच त्यांचे वेगवेगळे कलाविष्कार इथे सादर होणार आहेत, जे आपल्या सभासदांसाठी एक मेजवानी असणार आहे. तर तेव्हा जास्त न लांबवता मी थोडक्यात ह्याचा मी तुम्हाला एक लेखाजोखा दिलेला आहे या महाआयपी कट्ट्याचा. आणि मी सगळ्या माननीय लोकांचं स्वागत करतो. डॉक्टर जयंत पंढरीकर सर, आमचे अध्यक्ष, महाआयपी प्रेसिडेंट, डॉक्टर शेखर दाभाडकर सर, आमचे सिनियर पिडियाट्रिशियन आणि पास्ट वेस्ट झोन पश्चिम जो गट आहे सेंट्रल आयपीचा. आता प्रत्येक गोष्टीचं मराठी भाषांतर जरा मला अवघड आहे, करता येतं तेवढं म्हणतोय. ते पास्ट प्रेसिडेंट आहेत. शुभदा मॅडम नागपूरहून जॉईन झाल्या आहेत, त्या पण आमच्या कोर ग्रुपच्या कट्टाच्या कोर ग्रुपच्या मेंबर आहेत. उपेंद्र सर नवी मुंबईहून जॉईन झाले आहेत, नमस्कार उपेंद्र सर. दीपा मॅडम ज्या आजच्या अँकर आहेत, त्यांचं पण स्वागत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आजचे आमचे व्याख्याते डॉक्टर श्री अमर अडके सर, त्यांचंही स्वागत. एवढं हे करून मी डॉक्टर जयंत पंढरीकर सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द सांगावे. जयंत सर प्लीज. धन्यवाद डॉक्टर सदाचार. शुभ संध्या, गुड इव्हिनिंग, सुस्वागतम, वेलकम. सर्वप्रथम मी महाराष्ट्र आयपी तर्फे आजच्या या अगदी आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये, नाव आपण ठेवलंय महाआयपी कट्टा, या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र आयपी तर्फे सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मी स्वागत करतो डॉक्टर अमर आडके, जे आपले आजचे गेस्ट आर्टिस्ट आहेत मी म्हणेन, त्यांचं मी इथे नमस्कार स्वागत करतो. स्वागत आहे डॉक्टर शेखर सर, डॉक्टर उपेंद्रजी, डॉक्टर शुभदा मॅडम, डॉक्टर राजेश गणेश बुक, डॉक्टर दीपा मॅडम जे आजच्या अँकर आहेत, आणि डॉक्टर सदाचार, एव्हरी मेंबर ऑफ आयआयपी. मित्रांनो, खरोखरच आपण गेल्या वर्षभरापासून, म्हणजे ऑलमोस्ट आता 1 वर्ष जास्त झालं आहे, तेव्हापासून आपण वेबिनार्स मध्ये खूप अडकलो होतो. खूप सारे वेबिनार झाले होते आणि होतात पण आहेत, व्हावेत सुद्धा, कारण की आपल्या संघटनेचं नावच अकॅडमी आहे, अकॅडमिक्स असावंच. परंतु अक्षरशः गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत खूप सारे वेबिनार्स होत होते. आणि म्हणून की काय, बऱ्याच आमच्या मित्रांचा फीडबॅक होता की सर थोडंसं काहीतरी हटके करायला हवं, आणि म्हणून हा कन्सेप्ट आमच्या मीटिंग मध्ये आला. आणि मग त्यामध्ये आपण एक महाआयपी कट्टेचा हा जन्म झाला आणि उदय झाला असं मी म्हणेन. खरोखरच ह्या मेन कट्ट्याचा उद्देश असा आहे की कला, क्रीडा, साहित्य, गायन, वादन, नृत्य, इतर इतिहासातल्या पाऊलखुणा किंवा इतर जे काही म्हणजे
संगीत असो, या सर्व गोष्टींमध्ये आपण त्या प्रत्येक फील्ड मधले जे तज्ज्ञ आहेत त्यांना आपण या कट्ट्यावर बोलवणार आहोत आणि त्यांच्याबद्दल त्यांचं मत जाणून घेणार आहोत, त्यांचं आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि अशी दिलखुलास चर्चा राहणार आहेत. यामध्ये परफॉर्मन्सेस राहणार आहेत, चर्चा राहणार आहेत, त्यांचं आपण मुलाखती घेणार आहोत आणि असं दिलखुलास कार्यक्रम राहणार आहे. अर्थातच यामध्ये कलेचं सादरीकरण राहणार आहेत. मी सर्व महायतीला विनंती करतो की त्यांनी आपले पण जे पिडियाट्रिशियन्स असतील त्यांची पण काही कला असेल त्यांनी सांगावं, आपण त्यांचं पण इथे सादरीकरण करणार आहोत. मध्यंतरी पु ल देशपांडेंचं एक मला हे आठवतं, त्यांनी लिहून ठेवलं आहे की उपजीविकेशी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या, जे आपण घेतलं आहे. त्यानंतर पोटापाण्यासाठी उद्योगधंदा जिद्दीने करा, जो आपण करतोच आहोत. पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी छान घट्ट मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, परंतु कलेशी मैत्री तुम्ही का जगायचं हे शिकवेल. हे पु ल देशपांडेचं एक खूप सुंदरसं मला वाक्य इथे शेअर करावं असं वाटतं. खूपच छान त्यांनी सांगितलेलं आहे. तर असाच हा कार्यक्रम घेऊन आम्ही आज सादर होतोय आणि आजच्या कार्यक्रमात पहिल्या या कार्यक्रमाचे आमचे सन्माननीय पाहुणे आहेत डॉक्टर अमर आडके, जे कोल्हापूरहून आहेत आणि ज्यांचं आपल्याला माहिती आहे की मैत्रीय प्रतिष्ठान आहेत आणि त्यांना किल्ले, डोंगर, दऱ्या यामध्ये फिरायला, भ्रमण करायला खूप आवडतं आणि खूप छान असं ते त्याबद्दल माहिती सांगतात. तर मला असं वाटतं मी जास्त वेळ घेत नाही, आपण त्यांना सगळे ऐकायला उत्सुक आहात. असं म्हणतात की राजा शिवाजीच्या पदस्पर्शाने मराठी माती झाली पावन. राजा शिवाजीच्या पदस्पर्शाने मराठी माती झाली पावन. गड किल्ल्याच्या ह्या सम्राटाला चला करूया सादर नमन, चला करूया सादर नमन. तर पुनश्च मी एकदा अमर आडके सरांचं आणि सर्वांचं इथे महाआयपी कट्ट्यातर्फ मध्ये स्वागत करतो आणि पुढच्या कार्यक्रमाकरता डॉक्टर दीपा फिरके यांना विनंती करतो. ओव्हर टू डॉक्टर दीपा फिरके मॅडम. थँक्यू सर. धन्यवाद. आता आपण आपल्या महत्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सरांनी ऑलरेडी फुलांचे शब्द सांगितलेच आहेत की पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी मैत्री ही तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल. आणि म्हणूनच आपण ही जी महाआयपी कट्ट्याची संकल्पना आहे ती आलेली आहे आणि आपण हा पहिला कलाविष्कार आज सादर करत आहोत. तो श्रेया इनेबल एडिटिंग करा मॅडम इनेबल एडिटिंग करा आणि मग स्लाइड शो करा. इनेबल एडिटिंग. हेमंत सर वेलकम. नमस्ते सर. वर व्हाइट स्पॉट वरती आहे ना 11. व्हाइट एनेबल. बोल धरती जय
है तन में बहता, वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान मिले तो नहीं है घाटा रे। तर महा-आय-पी कट्टा म्हणजेच अदाकारी आणि गप्पांची ही मैफिल, या मैफिलीचा पहिला कलाविष्कार आज आपण सादर करत आहोत. महाराष्ट्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती शिवरायांची मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन एवढे भव्य आहे की जेवढे अवलोकन करावे तेवढे थोडे. निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचे निर्धारू श्रीमंत योगी. अशा साक्षपूर्ण शब्दात या जाणत्या राजाचे वर्णन समर्थांनी केले आहे. ज्या शिवरायांनी महाराष्ट्रासाठी जीवन ऊर्जा समर्पित केली, त्यांचे जीवनचरित्र चौकटीत बंदिस्त करणे केवळ अशक्य. शिवरायांनी भारताच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू केले. आपल्याला परिचित असलेला शिवरायांचा इतिहास हा फक्त शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकांपुरताच मर्यादित राहिला. पण शिवरायांचा जाज्वल्य पराक्रमाचा थरार अनुभवला तो सह्याद्रीच्या दुर्ग डोंगरांनी. आणि आज हाच अनुभव शब्दबद्ध करून आपल्या समोर सादर करत आहेत प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉक्टर अमर अडके. डॉक्टर अमर अनंत अडके हे पेशाने जरी डॉक्टर असले तरी त्यांचा दुर्ग व अरण्य भटकंतीचा छंद आणि त्यालाच इतिहासाची जोड, आणि याच छंदापायीच त्यांनी मैत्रेय प्रतिष्ठानाची स्थापना केली. मैत्रेय प्रतिष्ठान तसेच कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माउंटेनिअरिंग असोसिएशनचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत. दुर्ग व अरण्य भटकंती याचा सुमारे 38 वर्षांचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. आणि याच कालावधीतील सुमारे 450 किल्ले, शेकडो घाटवाटा याचे अभ्यासपूर्ण भटकंती त्यांनी केलेली आहे. आणि या प्रदीर्घ भटकंतीवर आधारित सह्याद्रीच्या गिरी शिखरावरून हे प्रचंड खपाचे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. आणि अभिमानाची गोष्ट ही की या पुस्तकास सन 2020 चा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट साहित्य व निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे. सर, अभिनंदन. यांनी एबीपी माझा, साम टीव्ही अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून शिवाजी महाराजांचा इतिहास शब्दांकित करून घरोघरी पोहोचवलेला आहे. तर असे हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेले आहे. त्यांच्या छंदाबद्दल आणि भटकंती दरम्यान आलेल्या अनुभवावर आपण गप्पा मारणारच आहोत. पण त्या अगोदर माझी सर्व प्रेक्षकांना अशी विनंती आहे की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करावं. कार्यक्रमाच्या शेवटी आपण काही निवडक प्रश्नही घेणार आहोत. तर आपण कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत.
डॉक्टर अमर अडके आपले सर्वप्रथम महाआयपी कट्ट्याच्या या कला मंचावर स्वागत करते. तर आपला हा छंद आहे तो खरंच आगळा वेगळा आहे. फक्त दुर्ग अरण्य भटकंती एवढंच नव्हे तर त्याला तुम्ही इतिहासाची सुद्धा जोड दिलेली आहे. तर आम्हाला सगळ्यांना हे अ, अ, आ, जाणून घ्यायला आवडेल की हा छंदाची सुरुवात कशी झाली आणि किती वर्ष झाली तुम्ही हा छंद जपत आहात. नमस्कार. मी अशी अपेक्षा करतो की शिवकालात आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत अशा प्रकारे आपण परस्परांशी दूरस्थ अंतरांवरून संपर्क साधू शकत नव्हतो. मी अशी अपेक्षा करतो की माझा आवाज आपल्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचतोय आणि मी आपल्या सगळ्यांना दिसतोय सुद्धा असं गृहीत धरून मी बोलण्याचा प्रयत्न करतो. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या या बालरोग संघटनेच्या सर्व तज्ञ डॉक्टरांना मी मनपूर्वक अभिवादन करतो की अशा प्रकारचा एका भटकणाऱ्या माणसाचा सन्मान करून तुम्ही हे तुमचं व्यासपीठ आज उपलब्ध करून दिलेलं आहे. याच्याबद्दल संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नावं घेणं हे मी थोडंसं गौण समजतो, पण सर्वांनाच मी अभिवादन करतो. आणि या एक दुर्ग डोंगरांची ऐसपैस गप्पा आहेत. हे काही व्याख्यान नाहीये किंवा हे काही प्रबोधन नाहीये. आणि अध्यक्ष, कार्यवाह, उपाध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाच्या ज्या सूत्रसंचालिका आहेत त्या दीपा फिरकेंचं मी मनपूर्वक अभिनंदन एवढ्यासाठी करतो की एवढं चांगलं सूत्रसंचालन तू करत असशील असं मला वाटलं नव्हतं. त्यामुळे तुझ्या या गुणांचा मला आता वापर करून घ्यावा लागेल आपल्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनसाठी. धन्यवाद सर. या मोकळ्या गप्पा आहेत, वेळ किती आहे मला माहिती नाहीये, पण सर्व श्रोत्यांना या दुर्ग डोंगरांच्या वाटसरूचा पुन्हा एकदा मनपूर्वक नमस्कार. आणि पहिला प्रश्न असा विचारलाय दीपाने किंवा आपण सगळ्यांना या प्रश्नाची एक उत्सुकता असेल की दुर्ग डोंगरांच्यावर भटकण्याची आवड कशी निर्माण झाली किंवा त्याची सुरुवात कशी झाली. एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो किंवा एक माझं मनोगत मी आपल्याला सांगू इच्छितो. केव्हा सुरुवात झाली हे सांगणं अत्यंत अवघड आहे. कशी सुरुवात झाली हे सुद्धा सांगणं अत्यंत अवघड आहे. पण एक प्रातिनिधिक गोष्ट मी आपल्याला सांगतो. किल्ल्यांच्यावरची गोष्ट, आणखी त्याला अनुलक्षण असणारा इतिहास. एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे प्रसिद्धगड. कोल्हापूर जिल्ह्याच्या अत्यंत पश्चिमेच्या टोकाला, की ज्याला रांगणा या नावाने ओळखलं जातं. मोठा दुर्गम किल्ला आहे. किल्ले चढावे लागतात, पण रांगणा हा देशावरून उतरावा लागतो आणि कोकणामधून तो चढावा लागतो. या रांगण्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की सह्याद्रीच्या प्रत्येक डोंगर धारांच्या मध्ये अनेक वैशिष्ट्य दडलेली असतात. त्यातली काही वैशिष्ट्य आपण आता परस्परांशी चर्चा करताना मी उलगडत जाईनच. पण या रांगण्यामध्ये एक वैशिष्ट्य असं असतं की आपण पावसाळ्यामध्ये आपल्या मुलाबाळांना, आपण स्वतः सुद्धा असे डोंगरावरून धोधो पडणारे जे धबधबे असतात ते पाहायला सगळ्यांना आपण घेऊन जात असतो आणि आपण स्वतःही जात असतो. पण जसा डोंगरावरून जमिनीकडे धबधबा झेपावतो तसा खालून वर जाणारे पण धबधबे असतात. त्याला नागफणी धबधबा असं म्हटलं जातं. आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या धारांवर, त्या कड्यांवर अशा प्रकारचे नागफणी धबधबे अनेक असतात. आणि प्रतिवर्षीचा हा आमचा छंद आहे की या धबधब्यांना पाहायला जायचं. अजूनही पावसाला सुरुवात व्हायची होती आणि हवेमध्ये प्रचंड उष्मा होता. हा रांगणा किल्ला बारमाही सदा हिरवागार असतो. मोठा लोभसवाणा किल्ला आहे. पावसाळ्यातल्या पाण्याच्या वाटा ज्या होत्या त्या आता पाऊल वाटा बनलेल्या होत्या. आणि एका छोट्या मुलाला घेऊन आम्ही या किल्ल्यावर चाललो होतो. आपल्याला असं वाटतं का की हिरवागार डोंगर, हिरवगार अरण्य हेच फक्त लोभसवाणं असतं, पण पिवळे डोंगर हे सोनेरी डोंगर सुद्धा तितकेच लोभसवाणे असतात. आम्ही चाललोय आणि चालता चालता तो मुलगा थबकला. आणखीन तो म्हणाला की साहेब थांबत, म्हणाला आपण आता पुढे जायचं नाही. मोठी विस्मय करणारी त्या मुलाची ही आम्हाला एक इशारा होता. आणि तो मुलगा तुरु तुरु पळत तो पुढे गेला आणि 5च मिनिटांनी तो मुलगा परत आला.
आणि म्हणाला की चला म्हणाला साहेब आता आपण जाऊयात म्हणाला. मी त्या मुलाला विचारलं की अरे बाबा तू पुढे गेलास परत आलास आणि आम्हाला तू म्हणतोयस की आता चला आपण जायला काही हरकत नाहीये. आणि त्या मुलांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला वारा कुणीकडून वाहतोय पाहत, तो आपल्या अंगावरून खालच्या पाणवठ्यावर जातोय. मला जाणीव झाली म्हणाला, मला जाणवलं, शब्द माझे आहेत कारण तो मुलगा काही इतका अशा अस्खलित मराठीमध्ये बोलू शकत नव्हता. तो त्याच्या कोकणी मिश्रित मराठीमध्ये बोलत होता. वरच्या अंगानं गव्यांचं सावट येतंय. शब्द किती सुंदर आहे पहा. वरच्या अंगानं गव्यांचं सावट येतंय. साहेब आपल्या अंगावरचा वास जर त्यांच्या अंगावर गेला तर त्यांचं पाणी तुटेल, ते पाणी पिणार नाहीत. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. कारण उन्हाळ्यामध्ये पाण्याचे स्रोत आटलेले असतात. आणखीन ते ठराविक ठिकाणीच ते पाण्याचे स्रोत असतात आणि त्या विशिष्ट वेळेला संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या आसपास हे प्राणी सगळे येत असतात. मग म्हटलं की ठीक आहे, तू आल्यानंतर मग तू पुढं का गेलास? आणि तो मुलगा मला म्हणाला, तेच सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो. तो मुलगा म्हणाला की साहेब याच जंगलामध्ये जन्मलो, याच जंगलामध्ये वाढलो, माझ्या अंगाला याच मातीचा वास आहे, तो तुमच्या अंगाला नाहीये. तुमच्या अंगावरचा वास त्यांच्या घ्राणेंद्रियांपर्यंत, त्यांच्या नाकापर्यंत जर गेला तर त्यांना कळलं असतं की कोणीतरी परका माणूस इथं आलेला आहे आणि मग ते पाणी न पिता गेले असते. आणि मग त्या प्राण्यांचं पाणी तोडायचं कसं? तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपलं आणि मातीचं नातं किती तुटलेलं आहे. आणि मग लक्षात आलं की ही आपल्या भटकंतीची सुरुवात आहे. हे अरण्य, हे डोंगर, या दऱ्या, त्यांच्या अंगा खांद्यांवरचा वारा, त्या फांद्या, त्यांची सळसळ, त्यांच्या उघड्या पडलेल्या मुळ्या, या सगळ्यांच्या मध्ये जो एक संजीवन आनंद मिळतो, त्या आनंदासाठी गेली 40 वर्ष मी या सगळ्या डोंगरदऱ्यांच्या मध्ये भटकत असतो. आता आवड निर्माण झाली कशी? सुरुवातीला फिरायचो आणि नंतर असं लक्षात आलं की या किल्ल्यांना, या डोंगरांना, या सगळ्या अरण्यांना एक आत्मा असतो, एक संजीवन चैतन्य त्यांच्यामध्ये असतं. आणखीन ते आपल्याशी बोलू इच्छित. मग तो कधी इतिहास असतो, ती कधी श्री शिवाजी महाराजांची प्रेरणा असते, ती कधी शब्दांच्या पलीकडे वर्णन करणारी कोणती ना कोणती भावना असते. आणि मी मात्र अभिमानाने सांगतो की इतिहासाच्या बंद पुस्तकांच्या मध्ये जे शिवाजी महाराज मला समजले नाहीत, त्या डोंगर दऱ्यांच्यावर, या किल्ल्यांच्यावर, त्या उद्ध्वस्त महाद्वारांच्या मध्ये श्री शिवाजी महाराज मला पावलोपावली भेटतात. त्यांचा इतिहास मी तिथे शिकलो. किंबहुना मी एका वाक्यामध्ये या सर्व गोष्टींची, दीपा इंग्रजी पटकन समजतं म्हणजे एकतर मराठी 100% बोलावं किंवा इंग्रजी 100% बोलावं, पण या सगळ्यांचा सारांश मी एका शब्दांमध्ये सांगू इच्छितो की आयुष्यामधले सर्वोच्च आनंदाचे क्षण मी बंद दाराच्या आत, घराच्या चौकटीच्या आत आणि छताच्या आत घालवलेले नाहीयेत. हे डोंगर दऱ्यांच्या अंगा खांद्यांवर घालवलेले आहेत. तो मोकळा श्वास, तो आनंद, तो मातीचा सुगंध, त्या फांद्यांचं आपल्याशी बोलणं, त्या पानांचं आपल्याशी बोलणं आणि त्यातून ज्या संपूर्ण इतिहासाची आपल्याला एक अनुभूती येते, ही अनुभूती हाच माझ्या भटकंतीचा एक श्वास आहे आणि तीच माझी सुरुवात आहे. आणि मग किती भटकलो हे सांगता येत नाही. एक 4-2 आठवडे जर चुकून या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जर विचार केला तर नाही गेलो किल्ल्यांवर किंवा डोंगरांच्यावर, तर रात्री स्वप्नात माझ्या किल्ले यायला लागतात आणि ते बोलवायला लागतात. किती दिवस झाले आपण भेटलेलो नाहीये. हा एक भावनिक प्रवास आहे आणि त्या भावनेच्या आनंदामध्ये मी इतका गढून गेलेलो असतो की एखाद्या रविवारी जर मी किल्ल्यांच्यावर पाऊल ठेवलं नाही, त्या मातीला जर स्पर्श केला नाही, तर पुढचा आठवडा असं वाटतं की आपल्या माणसाची भेट कित्येक दिवस आपली झालेली नाहीये. हा एक वेगळा प्रवास आहे. आपण असं ठरवलं की आपण प्रश्नोत्तराच्या रूपाने किंवा आपल्याला काही विचारायचं आहे, बोलणं खूप आहे कारण किल्ल्यांच्यावर बोलायला लागलो की मला ओढून खाली आडावं लागतं. त्यामुळे आपण थोडा इतिहास, थोडा निसर्ग, पण या सगळ्यांच्या पाठीमागे एक फक्त मी दीपा किंवा सर आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की मगाशी आपण जो एक दृक्श्राव्य चित्र बघितलं, की एक
एक भावनिक गोष्ट आहे. श्री शिवाजी महाराजांचे स्वराज्याच्या शपथेपासून, रायरेश्वराच्या शपथेपासून एकनिष्ठतेने, अत्यंत निस्पृहपणे सावलीसारखे श्री शिवाजी महाराजांच्यावर असणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या धारातीर्थी पतनाला, त्यांच्या पुण्य ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या ज्या काही पराक्रमी शौर्याला सिंहगडावर ते जेव्हा लढता लढता मृत्युमुखी पडले, त्याला 350 वर्ष पूर्ण झाली. आणि गेली अनेक वर्ष आम्ही एक ध्यास घेतला होता की उदयभानूशी लढताना, मोगलांशी लढताना नरवीर तानाजी मालुसरे सुभेदार सिंहगडाच्या डोणागिरी कड्याच्या माथ्यावर मृत्युमुखी पडले, पण त्यांची समाधी मात्र सह्याद्रीच्या कुशीत, महाबळेश्वराच्या प्रतापगडाच्या कुशीत उमरठ नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये आहे. त्यांचा आजोळ. त्या तिथून हा नरवीरांचा संजीवन देह उमरठला नेला. तो कसा नेला असेल याच्यासाठी 7 वर्ष आम्ही त्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, कधी रायरेश्वरापासून, नाखिंद टोकापासून अस्वलखिंडीमध्ये, कधी आम्ही सिंहगडापासून खाली राजगडाच्या पायथ्याला, तिथून मढी घाटांनी, कधी उपांड्या घाटांनी, अशा अनेक घाटांनी, अनेक घाटवाटांनी डोंगरदऱ्यांच्या मधून फिरलो आणि एक मार्ग सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हा एक पुण्य मार्ग आहे की ज्या मार्गाने नरवीरांची पालखी, त्यांच्या संजीवन देहाची पालखी ही सिंहगडापासून उमरठला नेली. आणि गतवर्षी आम्ही महाराष्ट्रामधल्या तमाम भटक्या लोकांनी ही पालखी, जशी 350 वर्षांपूर्वी नरवीरांचा संजीवन देह हा सिंहगडापासून उमरठला नेला होता, तशीच त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 138 तासांची सलग चाल करून 36 तासांच्या मध्ये ती पालखी आम्ही सिंहगडाच्या माथ्यावरून उमरठपर्यंत पोहोचवली. त्याची ती एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आम्ही तुम्हाला या सुरुवातीला दाखवली होती. आणि म्हणून फक्त ती काय आहे हे लोकांना कळावं, ते रोमांच असे होते की जणू संजीवन नरवीरांना आपण घेऊन चाललो आहोत तिथे. ती पालखी खांद्यावर घेण्यामध्ये जो काही एक आनंद होता, जो काही एक शौर्याचा एक वेगळा आविष्कार होता, त्याचं वर्णन करणं शब्दांच्या पलीकडचं आहे. आपण पुढच्या प्रश्नांच्याकडे जाऊ आणि आपण अशीच काही वेगळी, आज मी एक ठरवलेलं आहे की पुस्तकातलं काही बोलायचं नाही. आज जे मला भावलं, जे अनुभवलं ते आपण बोलायचं आहे. नाही आवडलं तर मला सांगा की डॉक्टर आणखीन आपण काहीतरी बोलू, पण आपण मोकळं बोलू आपण. धन्यवाद. खरंच आता ही आपला कट्टा आहे तो दिलखुलास गप्पांचाच आहे सर, त्यामुळे आपण अशा दिलखुलास गप्पाच मारणार आहोत. आता आपण कोल्हापूरचे, आणि कोल्हापूर म्हटला की पन्हाळगड. बाजीप्रभूंच्या अभूतपूर्व पराक्रमाने आणि त्यांच्या पवित्र रक्ताने घोडखिंड ही पावनखिंड झाली, आणि तुम्ही दरवर्षी पन्हाळगड पावनखिंड ही मोहीम राबवतात. तर आम्हाला नक्कीच उत्सुकता आहे की नेमकी हा जो रणसंग्राम होता खूपच रोमांचकारक होता, तर त्याच्याविषयी थोडं तुम्ही जर सांगितलं तर आम्हाला खूप आवडेल. फार वेगळा प्रश्न आहे आणि कदाचित त्याच्यावर एक 2-3 कट्ट्याचे एपिसोड्स घ्यावे लागतील. कारण मी आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की गेली 40 वर्ष सलग, ज्या दिवशी, ज्या रात्री श्री बाजीप्रभू देशपांडे, नरवीर शिवा काशीद या मंडळींनी श्री शिवाजी महाराजांना पन्हाळगडापासून, त्या वेढ्यातून सुखरूप सोडवणूक करून, मी आत्ता विशागडाच्या दिशेने म्हणतो पण त्यावेळेला फक्त पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटणं हे पहिलं ध्येय होतं. ज्या दिवशी, ज्या रात्री, ज्या पावसाळी दिवशी श्री शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यामधून निघाले आणि ती विशागडी पोचले, त्याच मार्गाने, त्याच पद्धतीने आम्ही गेली 40 वर्ष पन्हाळगडावरून श्री शिवा काशीदांच्या समाधीपासून पाऊल उचलतो ते थेट पावनखिंडीपर्यंत 49.6 किलोमीटरचा प्रवास हा त्याच रात्री आम्ही अखंड करत असतो. कुठून ऊर्जा येते कोणास ठाऊक, पण गेल्या 40 वर्षांचे अखंड असे धाराव्रत आहे. पण यामध्ये काही वेगळा इतिहास दडलेला आहे. तो इतिहास जेवढा प्रेरणेचा आहे श्री शिवाजी महाराजांच्या, तेवढाच तो लोकोत्तर आणि असामान्य धैर्याचा आहे. तो श्री शिवा काशीदांच्या धैर्याचा आहे. शिवा काशीदांची एक समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी आहे.
शिवा काशीदांची समाधी मला वाटतं व्हिडिओ म्यूट झालेला दिसतोय. एक मिनिट, हे व्हिडिओवर मला काहीतरी वेगळंच दिसते. नाही सर, चालू आहे तुमचं व्यवस्थित. चालू आहे ना? चालू आहे. हा, हो सर. हो. पन्हाळगडाच्या पायथ्याशी वीररत्न शिवा काशीदांची समाधी आहे. ही समाधी म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं एक प्रेरणेचं स्वप्न आहे. भर पावसामध्ये, भर मध्यान्हीला, कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये, प्रचंड धुक्यामध्ये अनेक वेळेला या समाधीकडे जात असतो. आणि असं गेल्या 40 वर्षांच्या मध्ये कधीही झालेलं नाहीये की या समाधीपाशी गेलो आणखीन कंठ दाटून आला नाही, किंवा या समाधीपाशी गेलो आणि डोळ्यामधून एखादा पाण्याचा थेंब ओघळला नाही. इतिहासामध्ये अलौकिक पराक्रम, असामान्य पराक्रम गाजवून श्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं स्वप्न साकार करणारे शिवा काशीदांच्या सारखे अनेक अनेक वीरपुरुष आहेत. या वीरपुरुषांचं स्मरण हे इतकं भावनिक आणि इतकं प्रेरणेचं असतं की मला नेहमी सातत्याने जाणवतं की युद्धामध्ये लढता लढता एखादा घाव वर्मी बसला तर ते वीरमरण असतंच, पण स्वराज्याच्या पालखीमध्ये जाणून बुजून मृत्यू समोर दिसत असताना श्री शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या वेढ्याच्या पार न्यायचं आहे म्हणून त्या पालखीमध्ये धैर्याने बसण्याचं जे असामान्य, अलौकिक अशा प्रकारचं जे काही एक शौर्यत्व आहे, ते महाराष्ट्राचं धैर्य शिवा काशीदांच्या त्या समाधीपाशी आपल्याला कुठेतरी अनुभवता येतं. त्याची प्रेरणा कुठेतरी मिळते. त्या इतिहासामधली एक गोष्ट अशी असते की शिवाजी महाराजांनी शिवा काशीदांना प्रति शिवाजी असं म्हटलं जातं. पन्हाळगडाच्या वेढ्यात श्री शिवाजी महाराज आहेत आणि स्वराज्याचा मांडलेला डाव, स्वराज्याचा मांडलेला हा सगळा सारीपाठ असा त्या सिद्धी जोहरच्या वेढ्यात कुठेतरी अडकलेला आहे आणि पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटणं तरी भाग आहे. प्रचंड पाऊस पडतोय, पावसाचं पाणी कड्यांवरून खाली जाईल, आणखीन खालचा घोंगावणारा वाराच फक्त कड्यावरून वर येईल, अशी ती अवस्था आहे. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटलं पाहिजे. ते काही आज रात्री शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आलं आणखीन उद्याला ते निघाले असं नाहीये. पृथ्वीच्या पाठीवरच्या ज्या अनेक मुत्सद्दी युद्धांच्या पैकी एक जे युद्ध आहे ते म्हणजे पन्हाळगडापासून विशाळगडी जाणे. शिवाजी महाराजांचे अनेक हेर, पन्हाळगडावरचे हेर आणि पन्हाळगडाच्या खाली महाराजांचे जे हेर होते ते पन्हाळगडावरून सुटकेचा मार्ग शोधण्याचा अखंड प्रयत्न अनेक दिवस करतात. हा सगळा अपरिचित इतिहास आहे, त्याच्या खूप तपशिलात मी आता जात नाही. आणि एक दिवस एक 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 मार्ग सापडला की शत्रूला हुलकावणी देऊन या मार्गाने आपल्याला खाली उतरता येईल. तो दिवस आहे आषाढ शुद्ध पौर्णिमेचा. आषाढ शुद्ध पौर्णिमेला उत्तरायण असतं आणि त्यावेळेला ढगांच्या वर असणारा जो पूर्ण चंद्र असतो तो ढगांच्यावर जेव्हा फाकतो त्यावेळेला जमीन ही काळी दिसते आणि पाणी हे चमकतं आणि त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. त्याच्या आधी शत्रूला हूल देण्यासाठी, जाणून बुजून हूल देण्यासाठी, पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका होण्यासाठी आणि पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका झाल्यानंतर खूप दूरवर जाण्यासाठी काहीतरी एक हूल केली पाहिजे. शिवाजी महाराजांनी सिद्धी जोहरला निरोप पाठवला आणि आता या वेढ्यातून सुटका होणं शक्य नाही, हा इतिहास सगळ्यांनाच माहिती असतो म्हणून त्याच्या तपशिलामध्ये मी फारसा शिरत नाही. आणि सिद्धी जोहरकडे पांढरं निशाण घेऊन महाराजांचे एक मुत्सद्दी खाली जात आहेत आणि इकडे महाराजांची पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटण्याची तयारी सुरू आहे. पन्हाळगडाला एक दरवाजा आहे, त्या दरवाजाचं नाव आहे राजदिंडी
किल्ल्यास दरवाजा असावा अयव थोर, राबते तेवढे जागते ठेवावेत, बाकी भिंतीत चिणून टाकावेत, संकट समयी पावतात. हे शिवरायांची राजनीती आहे. ही आज्ञापत्र शिवाजी महाराजांनी, रामचंद्र पंतांनी महाराजांच्या राजनीतीचा जो काय आविष्कार आहे त्या आज्ञापत्रात ते लिहिलंय. ती राजनीती आजही अस्तित्वात आहे. तिथे 600 मावळे आहेत. बाजीप्रभू देशपांडे आहेत, शिवाजीप्रभू देशपांडे आहेत, रायाजी बांदल आहेत, पेटोजी काटे आहेत. बांदलांचे अनेक मावळे आहेत की ज्याची नावं इतिहासाला ठाऊक नाहीत. आणि तिथे 2 पालखी आहेत. एक पालखी श्री शिवाजी महाराजांची, स्वातंत्र्याच्या सूर्याची, स्वराज्याच्या सूर्याची पालखी आहे. आणि एक पालखी कोणासाठी कोणास ठाऊक, त्या पालखीत कोण बसणार आहे कोणास ठाऊक, पण 2 पालखी आहेत. शिवाजी महाराज काही पन्हाळगडवरून विशाळगडाला पालखीत बसून गेलेले नाही आहेत. सेनेच्या अग्रभागी राहणारा तो सेनानी होता. आजही पन्हाळगड विशाळगड मार्ग जर बघितला तर पालखी जाणं शक्यच नाहीये. आणि ती पालखी दौडती आहे, खाली जाती आहे. महाराजांच्या बरोबर 600 मावळे आहेत. 2 वेढ्याचे 2 कडी आहेत. ती कडी तोडून जायचं आहे. प्रचंड पाऊस पडतोय. कोल्हापूर सारख्या प्रचंड पाऊस पडणाऱ्या परिसरामध्ये जुलैच्या किंवा आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री कधीच विजा कडाडत नसतात. म्हणजे तुम्ही तर कुठे इतिहासाचे वर्णन ऐकलं असेल तर तसं नाहीये. आमच्याकडे प्रचंड एकसारखा रिपरिप पाऊस पडत असतो. आणि त्या पावसाच्या तालावर, त्या संगीतावर, त्या वाहणाऱ्या खळाळणाऱ्या ओढ्यांच्या तालावरच ही पावलं सगळी पन्हाळगडच्या वेढ्याच्या बाहेर पडणार आहेत. खाली तुरकोळे नावाचं गाव आहे, तिथे एक वेढ्याचा भाग होता, तो ओलांडलाय. आणि मसाई पठाराच्या डोंगर रांगेच्या आसपास असताना अचानक दुसऱ्या वेढ्याच्या पाशी गेल्यानंतर अचानक आवाज येतोय की ठेरो. कोण आहे? कोणाला माहिती होतं की श्री शिवाजी महाराज आज या मार्गाने बाहेर पडणार आहेत, शिवाजी महाराज उत्तरेकडे जाणार आहेत, हेही कुणाला माहिती होतं. पण एक आपलाच माणूस म्हणतो की ठेरो, कोण आहे? आणि एक पालखी, श्री शिवाजी महाराजांची पालखी, ही वेगाने मसाई पठाराच्या त्या अंधारात, त्या धुक्यात विशाळगडाच्या बाजूला लागते आहे. आणि एक पालखी जाळून बुजून ते वेड्याकडे जाते, कारण शत्रूला होऊनच द्यायची. ती पालखी पाहिली. कोणी पाहिलं होतं याच्यापूर्वी त्या वेड्यातल्या श्री शिवाजी महाराजांना? कोणीच पाहणं असण्याची शक्यता अजिबात नव्हती. आणि त्या पडणाऱ्या पावसामध्ये, त्या आळशीच्या मशालीच्या उजेडामध्ये, कारण त्याच्यामध्ये असे काही दिवे टेंबे पेटवणं शक्यच नव्हतं, त्या अंधुक प्रकाशामध्ये श्री शिवाजी. आणि अचानकपणे त्या वेढ्यामध्ये ही वदंता पसरली की पालखीत बसून जाणारे श्री शिवाजी महाराज सापडलेले आहेत. आणि पाहता पाहता ही बातमी पन्हाळ्यापासून थोड्या दूर अंतरावर असणाऱ्या देवाळे नावाच्या गावाच्या आसपास ज्याचा डेरा होता त्या सिद्धी जोहरला कळते. अरे, त्याला आश्चर्य वाटते. अफजल खानाला ज्यांनी मारलेला आहे, अवघी आदिलशाही ज्या माणसाला म्हणजे तो आव्हान निर्माण केलेला आहे, शिवाजी इतक्या पटकन सापडत आहेत, त्याचा नाही विश्वास बसला. आणि ही पालखी शत्रूच्या गनिमाने घेरली आहे. आणि पन्हाळ्याच्या पायथ्याला आज जिथे समाधी आहे त्याच्या खालच्या बाजूला वाडा नावाची एक इमारत होती. आपण जर कधी पन्हाळ्यावर आलात तर आपण पन्हाळगड दर्शनाचा एक सुंदर कार्यक्रम करू. श्री शिवाकाशीनांच्या समाधीपासून पन्हाळगड दर्शनाला सुरुवात होते आणि पावनखिंडीपर्यंत हे सगळं पन्हाळगडाचं दर्शन असतं. पुढे विशाळगडापर्यंत जातं. त्या चिंब पावसामध्ये त्या वाडा नावाची इमारतीमध्ये सिद्धी जोहर आहे. त्याच्या शेजारी 2 माणसं आहेत. एकाचं नाव आहे रुस्तम जमान आणि दुसऱ्याचं नाव आहे फाजल खान. हा अफजल खानाचा मुलगा आहे. ती पालखी ठेवली आहे. त्या पालखीमधून तेजापुंज चेहऱ्याचा, अंगचिंब भिजलेला एक माणूस खाली उतरतोय, श्री शिवाजी महाराज. सिद्धी जोहरला आश्चर्य वाटतंय. शिवाजी, त्याला कधीच पाहिलं नव्हतं शिवाजी महाराजांना, पाहण्याची शक्यता नव्हती. एकाच माणसाने शिवाजी महाराजांना लहान असताना पाहिलं होतं बंगळूरच्या मुक्कामी. म्हणजे त्या माणसाचं नाव होतं रुस्तम जमान. अब्दुल्ला खानाच्या सैन्यामध्ये शहाजी राजांच्या बरोबर तोही एक त्यावेळेला सेनाधिकारी होता आदिलशाहीमध्ये. आणि सिद्धी जोहरला मोठं आश्चर्य वाटते की अरे, शिवाजी सापडला, शिवाजी सापडला. पण चौकशी होते, श्री शिवाजी महाराज सापडले, त्याची चौकशी होती. आणि हा तेजपुंज चेहऱ्याचा माणूस तो उभा आहे श्री शिवाजी महाराज म्हणून. आणि रुस्तम जमान नीट न्याहाळतोय, निरखतोय. आणखी सिद्धीच्या कानामध्ये हळूच पुटपुटतोय की सिद्धी, ये असली शिवाजी नाही होऊ शकता. आणि सिद्धी जोहरच्या तळपायाच्या मस्तकाला जाते. आणखीन तो खड्या आवाजात विचारतो की अखेर तुम हो कोण? आणि तो माणूस सांगतोय, अरे सिद्धी, या जीवास शिवा म्हणतात शिवाकाशीत.
माझा राजा वेढ्याच्या पार या सह्याद्रीच्या पडत्या दारांमधून केव्हाच दूर गेलेला आहे. हे ऐकताच सिद्धीच्या तळपायाच्या मस्तकाला जाते आणि असंख्य सुलतानी तेगे या शिवाकाशीदांच्या अंगावर तुटून पडतायत. रक्ताचा थेंब मन थेंब त्या जमिनीवर सांडतोय. पण शिवाकाशीद जमिनीला पाठ लावत नाहीयेत. शिवाजी महाराजांचे कपडे अंगात आहेत, शिवाजी महाराजांचा पेहराव अंगात आहे आणि तिथूनच शिवाजी महाराजांना नमस्कार करतायत. उदे गांबे उदे, आई महाराजांना उदंड आयुष्य दे. ज्या ठिकाणी तो देह धारातीर्थी पडला त्याच ठिकाणी आज ती समाधी आहे. आणि म्हणून नेहमी वाटतं की जन्मले शिवाकाशीद म्हणून, पण मृत्यू मात्र पावले धारातीर्थी पडले श्री शिवाजी महाराज म्हणून. महाराष्ट्रातल्या नाभिक समाजालाच हे फक्त भाग्य आहे की श्री शिवाकाशीत मृत्यू पावले हे श्री शिवाजी महाराज म्हणून. हा इतिहास जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आजही घरी बसल्या बसल्या माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. इतिहासाच्या विखरून पडलेल्या पानांमधले हे असे असंख्य वीर पुरुष किल्ल्यांच्या पायथ्याशी, किल्ल्यांच्या अंगा खांद्यांवर, किल्ल्यांच्या बुरुजांवर, किल्ल्यांच्या महाद्वारात, किल्ल्यांच्या मातीमध्ये आपल्याला भेटतात. आणि म्हणून एक वेगळ्या प्रेरणेसाठी आपण हा सगळा इतिहास अनुभवत असतो आणि म्हणून किल्ल्यांच्यावर जायचं असतं. जेव्हा हा सगळा इतिहास फक्त आता ते हयात नाही आहेत, पण एका इतिहासकारांना जेव्हा सांगितला तेव्हा त्यांच्या तोंडामधून वाक्य असं बाहेर पडलं की इतिहासाचे असे सुवर्ण क्षण ऐकण्यासाठी किल्ल्यांवर जायचं असतं. हे ऐकले की इथल्या चिमण्यांनाही गरुडांचे पंख फुटतात आणि इथल्या गवतांनाही भाले फुटतात. धन्यवाद. खूपच छान. अतिशय असा रोमांचकारी असा म्हणजे सगळे प्रसंग आमच्या डोळ्यासमोर अगदी उभारले आणि खूप छान तुम्ही तुमचा अनुभव कथन केलेला आहे. आता तुम्ही एवढे जवळजवळ 450 किल्ले तुम्ही भ्रमंती केलेली आहे, तर त्यात तुमचा सर्वात आवडता असा कुठला किल्ला आहे का? खरं सांगू दीपा, मला बरीच माणसं मुलाखत घेताना हाच नेमका प्रश्न विचारतात की जो मला आवडत नाही. आता असं म्हणशील की तू आवडत का नाही? एखादी आई असते ना, तिला जर असं विचारलं की तुला 4 मुलं आहेत, त्यातला तुझा सगळ्यात आवडता कोणता मुलगा आहे, तर आई सांगते की सगळीच मुलं माझी आवडते. तसं महाराष्ट्रामधला कुठलाही किल्ला हा माझ्या दृष्टिकोनामधून कैलास मानस पर्वत आहे. असं का? पण बांधणीच्या दृष्टिकोनातून व्यावहारिक जर उत्तर द्यायचं झालं, इतिहासाच्या दृष्टिकोनामधून जर विचार केला तर रायगड राजगडासारखे किल्ले तर अप्रतिम आहेत. बांधणीच्या दृष्टिकोनामधून जर विचार केला तर आपण आजकाल पुण्याहून, आता पुण्याची मंडळी पण बरीचशी हे पाहत असतील, अवघ्या महाराष्ट्रातली पाहत आहेत, पण राजगडासारखा स्थापत्याचा सुंदर आविष्कार अवघ्या विश्वात कुठं सापडेल असं मला वाटत नाही. पण अत्यंत भव्यता, बुलंदपणा, त्यांची उंची, त्याची भव्यता हे जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यामधले किल्ले हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत अप्रतिम किल्ले आहेत. मग तो साल्हेर असेल, सालोट असेल, मुल्हेर असेल, मोरा असेल, हरगड असेल, किती वर्णन करायचे, हरिहरगड असेल, दुर्ग भांडार असेल, त्र्यंबकगड असेल, हे सगळे ही नावं एवढ्याचसाठी सांगतोय की हे किल्ले स्थापत्याच्या बांधले. ठाणे जिल्ह्यामध्ये किल्ले सुंदर आहेत, सगळेच किल्ले सुंदर आहेत. पण तरी देखील कसं असतं की महाराष्ट्रामधलं आजकाल कसं होतं की रायगड, राजगड, पन्हागड, विशाळगड, सिंहगड, फार फार तर अलंग, मदन, कुलंग आणि हरिश्चंद्रगड याच्या पलीकडे महाराष्ट्रातल्या दुर्ग भटकंतीचं विश्व फारसं हल्ली सीमित झालं काय असं वाटतंय. पण या सगळ्यांच्या पलीकडे या सह्याद्रीमध्ये माझ्याकडे 454 किल्ल्यांचं सगळं संकलन आहे, पण मी तरी अजून निम्मे पाहिलेत की नाही त्याची मला शंका वाटते. पण रायगड, राजगड हे जसे किल्ले सुंदर आहेत, तसा सोलापूर जवळचा नळदुर्ग किल्ला हा अप्रतिम बांधणीचा किल्ला आहे. त्याचबरोबर परांड्याचा किल्ला जो आहे त्याची बांधणी अत्यंत अप्रतिम आहे. असे अनेक किल्ले आहेत. पण साल्हेरच्या माथ्यावरून सालोटा पाहणं आणि सालोट्याच्या माथ्यावरून साल्हेरचं परशुरामाचं मंदिर पाहणं याच्यासारखा अवर्णनीय आनंद कुठला नसतो. अशा प्रत्येक किल्ल्याविषयी मी सांगू शकेन. पण दुर्ग भांडारला आपण जेव्हा जातो, ब्रह्मगिरीवरून, त्र्यंबकगडावरून आपण खाली जातो, तेव्हा त्या धारेवरून जाताना समोरचा माणूस त्या माथ्यावर दिसत असतो, पण तो कुठून गेला हे कळत नाही. हेच दुर्गांचं स्थापत्य आहे, हे दुर्ग भांडारवर गेल्यानंतरच कळतं. हरिहरगडासारखा जो किल्ला आहे त्याच्या पायऱ्यांच्यावर गेल्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या दारातून स्कॉटिश कड्यावर जातो, तेव्हा त्या स्कॉटिश कड्यावरून खाली बघितलं की वाटतं रे आपण इथून आलोत का. हे चमत्कार असतो. सगळा चमत्कार म्हणजे कसं असतं, हे दुर्ग स्थापत्य आहे आणि अवर्णनीय. सगळेच किल्ले सुंदर आहेत,
पण तरी देखील काही आवर्जून पाहावे असे महाराष्ट्रातले किल्ले आहेत. त्याच्यामध्ये राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा, हरेरगड, दुर्ग भांडार, त्र्यंबकगड, माहुलीचा किल्ला, हे किल्ले मात्र सुंदर आहेत. खरंच सर, इतके किल्ले तुम्ही बघितले आहेत आणि अगदी सर्व नावं पाठ आहेत. ते तुमच्या या 38 वर्षाचा अनुभवच बोलत आहे. पण हे एवढं सगळं पदभ्रमंती किंवा दुर्ग भ्रमंती करताना काही अनुभव आले असतील की जे अविस्मरणीय आहेत, म्हणजे तुम्ही कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही, असे काही अनुभव तुम्हाला आलेले आहेत का? नक्कीच आहेत. मी थोडक्यात सांगतो, पण आपल्या सगळ्यांचं वेळ किती याची मला कल्पना नाहीये. 10:30 पर्यंत अनेक अनुभव आपल्याकडे आहेत, पण त्यातला एक अनुभव मला सांगावासा वाटतो. तुम्ही म्हणजे मी मुद्दाम हे सांगतो, श्री शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये काही मोजक्या सवंगड्यांच्या सह स्वराज्याची शपथ घेतली. त्या मंदिराचं नाव आहे रायरेश्वराचं मंदिर. हे मोठं पठार आहे आणि आपल्याला भोरच्या बाजूने पण जाता येतं, वाईच्या बाजूने पण जाता येतं, अनेक ठिकाणाहून त्याला जाता येतं. आणि नरवीर तानाजी मालुसरेंच्या या सगळ्या पुण्ययात्रेच्या शोधयात्रेमध्ये आम्ही त्या परिसरातले सिंहगडापासून उमरठपर्यंतचे आणि रायगडाच्या बेचक्यापर्यंतचे आणि महाबळेश्वराच्या ढवळे घाटाच्या बेचक्यापर्यंतचे सगळे किल्ले, हा एक वेगळा अनुभव आहे. त्याच्यामध्ये अनुभवत होतो, पाहत होतो. किती फिरलो सांगता येत नाही आणि किती वेळेला गेलो हे काही सांगता येत नाही. डोंगरदऱ्यांच्यावरचे आमचे मित्र असतात. डोंगरदऱ्यांच्यावरचे आमचे मित्र असे असतात की त्यांना अंगठा सुद्धा उठवण्यासाठी त्यांचं बोट धरावं लागतं, आणखीन त्यांचा अंगठा उठवावा लागतो. पण आयुष्यातले माझे जे खरे गुरु आहेत हे ती सगळी मंडळी आहेत. एकदा असं ठरलं की रायरेश्वराचा पठार चढून जायचं. हा अनुभव म्हणून मी सांगतो. रायरेश्वराचा पठार चढून जायचं. रायरेश्वराच्या मंदिराच्या शेजारी आमचा बाळू जंगम असतो, त्याच्या शेजारी गोपाळ जंगम असतो. त्याच्या घरी काम करायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळला घ्यायचं आणि नाखिंदा नावाचं टोक आहे, म्हणजे नाखिंदाचं छिद्र आहे. 12-13 किलोमीटर अंतर आपण चालल्यानंतर ते टोक आहे आणि तिथून खाली उतरायचं. देशावरच असतो आपण. आणखीन खाली कोकणामध्ये आपण अस्वलखिंड नावाचा एक भाग आहे की जो दुर्गम आहे, म्हणजे खूप चढावं लागतं, आणखी पुन्हा उतरावं लागतं. आणखी पलीकडे कुदळे गावातून चढावं लागतं आणि कामठी गावात उतरावं लागतं, आणखी तिथून ढवळे घाट आहे. हा एक भाग होता. आम्हाला काही कारणानिमित्ताने उशीर झाला. आणखी संध्याकाळचे 5 वाजले. आम्ही त्या कुदळे नावाच्या गावात आहे, म्हणजे वरंद घाटातून 32 किलोमीटर अंतरावरून त्या गावात जाता येतं, पण आम्ही इकडून देशावरून गेलो होतो. आणि असं ठरलं की आता अस्वलखिंड चढायची आणि अस्वलखिंड पुन्हा खाली उतरायची. 5 वाजलेले आहेत. काही वेळानंतर आता सूर्यास्त होणार आहे. जेव्हा आपण सूर्यास्ताच्या नंतर अरण्यात असतो त्यावेळेला अरण्याची हिरवाई संपते, अरण्याची निळाई संपते, डोंगरदऱ्यांचा पिवळेपणा संपतो आणि हळूहळू हे सगळं अज्ञातात जायला लागतं आणि सगळं काळं काळं व्हायला लागतं. पृथ्वीच्या गूढ आणखीन खोल गर्भात आपण जातो आणि सगळ्या वाटाच काळ्या होऊन जातात. आणखीन मग डोळ्यात बोट घातलं तरी आपल्याला कळत नाही की आपण कुठे आहोत ते. आणि त्यात अपरिचित ठिकाणी असलो तरी तर आणखीनच गोष्ट असते. आम्ही अस्वलखिंडीच्या माथ्यावर गेलोय आणि तिथून खाली उतरायला सुरुवात केली आहे. पाताळात काय जाणं असल्याचा अनुभव येतो. आमच्या पायाखालच्या पावलांच्या खालच्या पाचोळ्याचा आवाज हाच काही तो आमचा साथीदार असतो. आणि अनेक वेळा असे प्रसंग आमच्यावर आलेले आहेत. आणखी आम्ही नेमके कामथे गावाच्या अलीकडे एका दरीमध्ये चुकलो. मागच्या बाजूला जर चालत जायचं तर नक्की ती वाट उलट्या बाजूने सापडणं खूप अवघड आहे. आणि पुढे जायचं तर नेमकं कुठं जायचं, कामठी कुणीकडच्या बाजूला आहे, कुठेतरी दुरून एखादा देवा लकाकतोय. पण जेव्हा 2 दऱ्यांच्या मध्ये आपण खाली जातो त्याला नाळ म्हणतात किंवा नळी म्हणतात. त्या नळीत गेल्यानंतर सगळे डोंगर आपोआपच सगळे अज्ञातात जातात. आणि आमच्या बरोबरचा वाटाड्या सुद्धा घाबरून गेला. तो म्हणाला की साहेब आता कामठे वरच्या दिशेला आहे का खालच्या अंगाला आहे काही कळत नाहीये. आणि आम्ही सगळेच हादरून गेलो की आता आपल्याला कामठे सापडणार कसं. आणि अचानकपणे त्या डोंगराच्या वरच्या धारेवरून एक प्रकाश आम्हाला दिसायला लागला आणि वरून एका माऊलीचा आवाज आला की हायसा त्या पड्यालच्या अंगाला जावा, वाळलेली नदी आडवी येईल.
ती ओलांडा. भाताची खासरं लागतील, खरं भाताच्या खासरातून जाऊ नका. आणि जसं जसं मी चालायला लागलो तशी ती माऊली वरून आम्हाला सांगतेय, हा इकडे या. आम्हाला कळत नाहीये की तिला कसे आम्ही दिसतो आहोत, आमची पावलं, आमच्यात बॅटर तर सोडून द्या, आमची पावलं तिला कशी दिसत आहेत. ती सांगतेय, साकव लागला तरी साकवावरून जाऊ नका. आणि तिचा आवाज स्पष्ट आम्हाला येतोय. आणि आम्ही ती सांगतेय त्या तालावर आम्ही चाललेलो आहोत की डावीकडे जाऊ नका, उजवीकडे जाऊ नका, नदीच्या खाली गेलात तर तुम्हाला त्या पाण्याच्या प्रवाहात भरपूर बोटी आढळतील, आता फुरसं भरपूर असतात, कुठल्या दगडाला ठेचकवू नका, बॅटरी समोर टाकली तरी चालेल. पण असं ती सगळी आम्हाला सूचना देते आहे. असं पाऊण तास हा आमचा काजव्यांचा काफिला हा त्या रानामधून जातोय. आणि हळूच दूर डोंगरावर आम्हाला दिवे दिसायला लागले. आमच्या जीवात जीवन ती आम्हाला मार्गदर्शन करते की जावा जाऊ. ती का आली, तिला मी कुठे जाणार आहे कुणास ठाऊक, तिला कुणी पाठवलं होतं कुणास ठाऊक, कसं पाठवलं होतं कुणास ठाऊक. आणि पाहता पाहता आमच्या आवाजाच्या गलक्यांनी वस्त्यांवरची कुत्री भुंकायला लागली. एक लक्षात घ्यायचं, अरण्यामध्ये आपण जेव्हा चालतो त्यावेळेला गावाच्या आसपास फिरणारी कुत्री भुंकायला लागली की ओळखायचं की आजूबाजूला कुठेतरी गाव आहे. किंवा भातांची वाळलेली खाचरं लागायला लागली, आणखी तो चढ लागायला लागला की ओळखायचं की आता आसपास कुठेतरी गाव आहे. किंवा हेही नाही आढळलं तर नदीच्या प्रवाहामध्ये माणसांनी वापरलेल्या गोष्टींच्या काही जाणीवा दिसायला लागल्या. कुठे चिंधी असते, कुठे प्लास्टिक असतं की ओळखायचं आजूबाजूला कुठेतरी माणसं आहे. आम्ही जातो आहोत आणि इतक्या त्या 5 मिनिटाच्या अंतरामध्ये आम्ही विसरून गेलो की समोरच्या त्या बेभान अवस्थेमध्ये समोर गाव दिसते. माणसाची किंमत काय असते हे अज्ञातात गेल्यानंतर कळतं, अंधारात गेल्यानंतर कळतं. आणि चटकन आमचं लक्ष केलं नाही, आपल्याला इथपर्यंत वाट दाखवली ना, तिथे माऊलीच दाखवलेली आहे. आणि आम्ही हाका मारतोय तर ती माऊली गायब झाली. कसं कोणास ठाऊक ती सगळी माणसं आली. आम्ही त्या कामथे गावामध्ये पोहोचलो. तिथून ढवळ्याच्या मार्गाने आम्ही पोलादपूरला आलो आणि पोलादपूरला आम्ही परत यायला लागलो. आम्ही थबकलो. बेमीच्या देठापासून मी ओरडतोय की आई तू आहेस कोण, तू थांब, तू कुठं गेलीस, तू कसं तुला कळलं. म्हणजे हे आमच्या मनामध्ये आलेले सगळे शब्द होते. एक माझ्या शेजारी मुलगा होता, तो म्हणाला की सर 1-2 मिनिटं तुम्ही उभे राहा, तुम्ही थांबात. आम्ही सगळे उभे राहिलो. आम्ही त्या माऊलीच्या दिशेने साष्टांग दंडवत घातला, साष्टांग नमस्कार केला, नखशिकांत तिला वंदन केलं की कुणास ठाऊक तू कोण होतीस कुणास ठाऊक. तिला कळलं कसं कुणास ठाऊक. आऊसाहेबांच्या रूपाने श्री शिवाजी महाराजांनी आणखीन कोणीतरी माणूस आमच्या सोबतीला पाठवला का कुणास ठाऊक. पण त्या माऊलीच्या आवाजाने, त्या माऊलीच्या मार्गदर्शनाने आम्ही अस्वलखिंडीच्या बेचक्यामधून आम्ही कामथे गावात पोहोचलो. आणि लक्षात आलं की यू आर नॉट अलोन, तुम्ही अरण्यामध्ये एकटे नसता, कोणीतरी विधायक तुमच्या बरोबर असतं. आणि माझा गेल्या 40 वर्षातला अनुभव आहे की एकटा जरी मी रात्रीच्या वेळेला अरण्यात असलो तरी मला जाणीव होते की माझ्याबरोबर कोणीतरी आहे, ते मार्ग दाखवत आहे. हा कधी दृश्य असतो, कधी तो अदृश्य असतो. हा प्रसंग माझ्यावर इतका कोरला गेला की जेव्हा केव्हा तुम्ही अरण्यात, जंगलात, डोंगरांच्यावर, दऱ्यांच्यावर फिरत असतात त्यावेळेला हे सगळं जिवंत होऊन तुमच्याबरोबर चालत असतं. असे अनेक अनुभव आहेत. हा एक छोटासा अनुभव मी अगदी अलीकडच्या काळात आला म्हणतो मी तुम्हाला सांगितलं. मग कामत्यात पोहोचलो आम्ही. त्यात प्रतीक घोलप नावाचा आमचा एक मित्र होता, तो उभारला, त्याच्या डोळ्यात खळा पाणी येत होतं. तो म्हणाला की सर एक नमस्कार करायचा आहे तुम्हाला. म्हटलं का रे, मला नाही. म्हटलं त्या माऊलीला, त्या डोंगरांना कर. नाही म्हणाला. हे अनुभव डोंगर दऱ्यांच्या मध्ये गेल्यानंतर कळतं की एवढे उत्तुंग अनुभव आपल्याला आपल्या बंद चौकटीमध्ये मिळू शकत नाहीत. धन्यवाद. खरंच नक्कीच म्हणजे हे ऐकल्यावर वाटतं की आऊसाहेबांचा आशीर्वाद नक्कीच तुमच्या पाठीशी आहे आणि तुमच्या शब्दरूपातून ते जाणवत आहे. आता आपण शिवरायांबद्दल एवढं बोलतो आहोत, तर शिवरायांचा राज्याभिषेक याच्याबद्दल जर नाही बोललो तर मला वाटतं हा कार्यक्रम नक्कीच अपुरा राहील. तर हा खूप मोठा असा प्रसंग आहे, मला माहिती आहे. पण तरी ऍटलिस्ट आम्हाला थोडं त्याच्याबद्दल काही माहिती किंवा काही महत्वाचे मुद्दे तुम्ही जर सांगितले तर. हो, त्याच्यापूर्वी एक मला एक काही जंगलातले अनुभव असे आला होता. तर 1-2 मिनिटात ते सांगून आपण पुढे जाऊयात का थेट शिवराज्याभिषेकाच्याकडे जाऊयात. म्हणजे सगळ्या श्रोत्यांना आणि सगळ्या शिवभक्तांना मी म्हणेन मनपूर्वक मी अभिवादन करतो. कारण कसं असतं की शुक्रवार झाला की आमच्या घरामध्ये चर्चा असते. म्हणजे मुग्धा म्हणजे माझी मिसेस पूर्वी आई म्हणायची, किती जण बरोबर आहेत आणि किती जणांचा डबा देऊ. हे आमच्या घरातलं गृहीत कृत्य आहे. म्हणजे माझी बॅग कायम दारामध्ये ठेवलेली असते की ती सॅक पाठीला टाकायची, आणखीन बाहेर जायचं.
त्यातला एक वेगळा अनुभव मी सांगतो की एवढ्या 35-40 वर्षांच्या भटकंतीमध्ये वन्य प्राण्यांचे काही कटू अनुभव आले का, असा एक प्रश्न मगाशी आला होता. तर 2च मिनिटात तो प्रश्न आपण घेऊ, कारण आपण श्रोत्यांसाठी कार्यक्रम करतो. आपल्याला काय वाटतं किंवा आपल्याला काय सांगायचं हे बाजूला, आधी आपण त्यांना करू. ज्यांनी कोणी प्रश्न विचारला त्यांचं मला डॉक्टर प्रमोद कुलकर्णी. डॉक्टर प्रमोद कुलकर्णी. नाही, हे आता किल्ल्यांचं आहे. त्याच्यात एक मी अनुभवाने सांगू शकतो की मला कोणत्याच वन्य प्राण्यांच्या आयुष्यात कधीच भीती वाटली नाही, कारण मी त्यांच्यातलाच एक, आणखीन ते माझ्या बरोबर आहेत. पण मनुष्य प्राण्याची फार भीती वाटते. हे मी विरोधाने म्हणत नाहीये, पण वाटते. या संपूर्ण 4 दशकांच्या गडकोटांच्या भटकंतीमध्ये वन्य प्राण्यांनी अनेक वेळेला आघात केले, नाही असं नाही. त्याच्यामध्ये सर्वाधिक आघात माझ्यावरती झाले ते अस्वलांचे झाले. म्हणजे अस्वलांनी मला इतक्यांदा का पकडलं हे मला अजूनही कळत नाहीये. माझं आणि त्याचं काय वाकडं आहे मला कळत नाहीये, पण सर्वाधिक वेळेला अस्वलांनी माझ्यावर हल्ला केला. सर्पदंश, स्नेक बाईट पण झाली, विंचूचा दंश झाला, कधी हत्तीने सोंड करून आम्हाला पळवून लावलेला आहे, असे अनेक प्रसंग आहेत. पण तो एक छोटा प्रसंग सांगून आपण पुढचं. वन्य प्राण्यांचं कसं असतं की माझा एक वाटाड आहे. माझ्यावर जेव्हा पहिल्यांदा अस्वलांचा हल्ला झाला त्यावेळी त्याने एक मला मोलाचं वाक्य सांगितलं. ते वाक्य मी सांगतो. एक प्रचितगड नावाचा किल्ला आहे की जो आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येतो, त्यामुळे आता सहजासहजी त्याची परवानगी मिळते जाण्यासाठी. पण ज्यावेळेला परवानगी वन खात्याची न घेता जाता येतो तर त्यावेळेला मी किल्ल्यावर मुक्काम करायचो. हल्ली मुक्काम करता येत नाही. मे महिन्याचे दिवस होते आणि मे महिन्याचे दिवस हे कोकणामधले अत्यंत अवघड दिवस असतात. जे कोकणात राहणारी माणसं आहेत त्यांना कळले, आणि आपण देशावरच्या लोकांना तर ते फारच अवघड पडतं. हवेमध्ये एक दमटपणा असतो. वळवाची सर आली की तो दमटपणा अधिकच भावत असतो. आणि प्रचितगडावर आदल्या दिवशी आम्ही मुक्काम केला होता की दुसऱ्या दिवशी आम्हाला खाली यायचं. तर प्रचितगडावर फार सुंदर पाणी आहे, इतकं सुंदर पाणी आहे की ते पाणी अमृतासारखं आहे. इतकी वर्ष मी जातो प्रचितगडावर, 9 वाटांनी गेलो, कित्येक वर्ष जातो, पण त्या पाण्याची चव अमृतासारखी चव आहे. गडबडीत परत येताना आमच्याकडचं पाणी संपलं, आणखीन आम्हाला पाणी हवं होतं. आणखीन आम्ही शृंगारपुरात खाली उतरणार होतो. शृंगारपूर म्हणजे आपल्या लक्षात संगमेश्वरापासून आतमध्ये 32 किलोमीटर शृंगारपूर आहे. तो रस्ता थोडासा जवळचा रस्ता म्हणून आम्ही खाली उतरत होतो. पाणी संपल्यानंतर मी माझ्या वाटणाला म्हटलं की हे बघ, म्हटलं मच्छिंद्र, आपल्याला पाणी पाहिजे. देतो की म्हणलं साहेब पाणी. पाणी बघा तिथं पाणी असतं. जेव्हा तो वाटड्या असं बोट दाखवतो त्यावेळेला ते बोट जे असतं ना, हे बोट 2 किंवा 3 किलोमीटर पर्यंत पुढे जात असतं, म्हणजे ते लगेच नसतं खाली ते. आणि तो म्हणाला की मी पुढे गेल्यानंतर आवाज मी काढेन म्हटलं. आणखी तो आवाज आला की तुम्ही यायचं पाणी प्यायचं वगैरे. मधला भाग थोडासा गाळतो. त्याला आवाज काढला. आम्ही गेलो, बघितलं. एक सुंदर नक्षी होती. थोडीस कडेने हिरवं गवत होतं कारण पाणी होतं त्याच्यामध्ये. त्याच्या भोवती वाळलेले चिखल थोडासा होता. त्याच्यानंतर कडक झालेला चिखल होता. एक रांगोळी असते, संस्कार भारतीची रांगोळी असते ना, तसं एक सुंदर चित्र असतं. आणि हे पाणवठे आटलेले असतात. ठराविक ठिकाणीच ठराविक पाणी. जंगलामधल्या प्राण्यांचा एक नियम आहे, कोणी पाणी आधी प्यायचं आणखी कोणी पाणी नंतर प्यायचं. ते पाणी पिताना मांडत नाही. पाणी पिल्यानंतर मग वाघ कदाचित हरणाची शिकार करेल, कदाचित माकडाची शिकार करेल. हे पाणी मी बाटलीत भरून घेतलं कारण ते थोडंसं गढुळलेलं पाणी होतं. पण त्या माणसाच्या डोक्यामध्ये काहीतरी भिनायला लागलं. तो म्हटला की हे पाणी गढूळ नाही होणार नाही, पाणी गढूळ असतं का म्हणे पाणी. थोडे पुढे गेलो आणि मोर ओरडल्यासारखा आवाज यायला लागला. माझ्या असं लक्षात आलं की आषाढाचे प्रथम दिवशी मोर असतो, आत्ता काही मोर ओरडायचं काही कारण नाहीये, कारण त्याला मोराचा पिसरा झडलेला असतो. एवढं ज्ञान होतं. पण भेसूर ओरडल्यासारखा आवाज यायला लागला. आणखीन हळूच आमचा वाटाड्या मागे पाहतोय. आणखीन तुम्हाला म्हणतोय की साहेब आपल्या मागं अस्वल आहे. दिसत नाही अस्वल. आपण हिरो असतो ना, काल पिक्चर आपण बघितलं असतो, आपण हिरो असतो. आम्ही म्हटलं काय, पण ज्यावेळेला त्याचं वाक्य आलं समोर की अस्वल आहे म्हटल्यानंतर, आणि आयुष्यात पहिल्यांदा कळलं की दरवेशाकडच्या अस्वलाचा आवाज हा वेदनेचा आवाज असतो. आणि अरण्यातला, आता माझ्याकडे ती क्लिप आहे, मी तुम्हाला दाखवली असती अस्वल कसं ओरडतं ते, पण आता ती इथं हे करणं शक्य नाहीये. ते लक्षात आलं की हे अस्वल समूहाने राहणारा प्राणी नाहीये, तो एकांडा असतो. फार फार तर मादीच्या बरोबर तिची 2 पिल्लं असतात. आणि ज्या वेळेला प्रियराधनाचे दिवस असतात त्यावेळेला नर मादी आणखीन ते एकमेकांची खूप भांडत असतात त्यावेळेला.
आम्ही थोडे पुढे जातोय, तो आवाज जरा डावीकडून आला, उजवीकडून आला आणि आम्ही मात्र घाबरलो आणि अजूनही आम्हाला खूप खाली उतरायचं आहे. तो मुलगा म्हणतो की आपण जरा पळायला पाहिजे साहेब. त्या कुंभाच्या झाडांची ती सगळी आलेल्या मुळ्यावर त्यातून पळायचं म्हणजे सगळं दिव्य आहे, पाणी नाही याच्यामध्ये वगैरे सगळं. आणि आम्ही थोडे मागे पुढे झालो आणि अचानक डावीकडच्या झाडीमधून माझ्या अंगावर एक धूळ कोसळलं. धूळ कसलं अत्यंत दुर्गंधी असणारं, डोळे लाल भडक झालेले आहेत आणि पाहतो तर आयुष्यात पहिल्यांदा अरण्यातला अस्वल आपल्यावर आघात करतं. आपण पाहतो ते अस्वल फार मृदू असतो, त्याचे लाल भडक डोळे, त्याच्या ह्याच्यातून गळणारी ती लाळ, त्याच्या केसांमध्ये झालेल्या त्या गाठी आणि त्याच्या त्या लांबच्या लांब नख्या, हे क्षणार्धात सगळं घडलं. आणखी माझ्या असं लक्षात आलं की तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आयुष्यामध्ये कुणावरही रागवायचं नाही, कुणाबरोबर भांडायचं नाही. कारण कसं असतं की आपण मृत्यूच्या समीप जेव्हा जातो तेव्हा कळतं की भांडणारा माणूस सुद्धा आपलाच असतो. काय झालं कुणास ठाऊक, एक दोन क्षण मला काही कळलंच नाही आणि अचानकपणे त्या उताराच्या विरुद्ध अंगाने ते अस्वल निघून गेलं. कसा वाचलो मला काही कळलं नाही, म्हणजे मला याही क्षणात ते एक्सप्लेन करणं शक्य नाहीये. आणि आम्ही धावतोय, जीवाच्या आकांताने धावतोय, कुठून शक्य कुणास ठाऊक. कारण की दूरवर एक मला दिवा दिसतोय, एक झोपडी दिसते, अंधार झालेला आहे. मला माहिती नाही तो माणूस कोण आहे, कसा आहे, काय आहे कुणास ठाऊक. मी धावत धावत गेलो तर आपल्याकडे ते सुफी साधू असतात ना, की जे एक अशी लांबच्या लांब चिपळीसारखं असतं, आणखी एक असं परळ असतं, एक लुंगी लावतात, आणखी डोक्याला फेटा असतो. तो साधू भिक्षा मागणारा साधू. मी धावत धावत गेलो आणि त्याला कडकडून मिठी मारली. जात पात धर्म पंथ भेद वय या सगळ्यांच्या पलीकडे गडकोटांची भटकंती शिवचरित्र हे असं पुसतो. तो बसला आणि त्याने मला एक थोडस काहीतरी खायला दिलं. मी अजूनही त्या भावनेमधून वर येत नाहीये की मी अस्वलाच्या तावडीमधून सुटलोय आणि एवढ्यात माझा वाटाडा आला आणि त्या वाटाड्यानं मी बघितलं की मी आलो इथं. आणि मग तो पोपटासारखा बोलायला लागला, साहेब आपण जायला नको होतं, पाणी घ्यायला वगैरे सगळं कॅन्सल केलं. त्या माणसाने त्याला थोड्याशा शिव्या दिल्या आणि काही कळायच्या आतच हा माणूस पुन्हा माझा वाटाड्यात खांद्यावर टॉवेल टाकला, आणखी तो परत वर गेला. तो परत वर गेल्यानंतर काही वेळानंतर तो आला, आणखीन तो म्हणाला की साहेब तुम्हाला कळलं नाही, म्हटलं हे जरासं खावात. मी बघितलं थोडंसं शेणासारखं, त्याच्यात एक जांभळाचं बी होतं, त्यात थोडी उंबराची बी होती, थोड्या पक्ष्यांचे पंख होते, असं सगळं एकत्रित होतं आणि ते म्हणाल की खावात. त्याला अस्वलाचा रोट म्हणतात. आपण सगळे बारारोग तज्ज्ञ आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो, अस्वलाची मादी ही साधारणपणे फेब्रुवारी मार्च मध्ये जसा उन्हाळा वाढायला लागतो तसे खणून खणून कंद खाते, अनेक प्रकारची फळं खाते आणि विणीचा हंगाम संपल्यानंतर आपल्या मुलांच्यासाठी आपण जसे डोंगरे बलामृत ग्राई पावडर लहानपणी प्यायचो ना, तशी ती ओकते आणि ती मुलं खातात. म्हटलं का खायचं रे? हे खाल्ल्यानंतर म्हटलं साहेब आमच्या मुलांच्या अंगावरून वारं जात नाही, म्हणजे त्यांना लकवा मारत नाही, पोलिओ होत नाही, हे त्याला सांगायचं होतं. आणि फार अत्यंत दुर्मिळ असतं ते. त्यातला काही भाग माझ्या पाठीमागच्या बाजूला कपाटात मी थोडा लॅमिनेट करून ठेवलेला आहे. तो त्या गोष्टीतून माझ्या लक्षात आलं असं की वन्य प्राण्यांचे अनुभव जे असतात त्यावेळेला त्या माझ्या वाटाड्याने एक गोष्ट सांगितली. यार म्हटलं आपल्याला अस्वल दिसत कसं नाहीये? तर त्याला मला एक वाक्य सांगितलं. तो म्हणाला की घरात अंधारात बसलेल्या पाहुण्याला दारामध्ये चप्पल काढणारा पाहुणा कळतो, पण त्या पाहुण्याला कळत नाही की मालक कुठं बसलेला आहे. हे अस्वल, हे वन्य प्राणी, हे जंगलाचे मालक आहेत, आपण त्याचे पाहुणे आहोत. त्याला माहितीये तुम्ही कुठात ते, पण तुम्हाला ते दिसणार नाही. हे छोटे छोटे मोलाचे शब्द ती माणसं सांगतात. म्हटलं आपल्यावर हल्ला का केला? तो म्हणाला की आई ही आईच असते. तिला असं वाटलं की आपण जिथे पाणी प्यायला गेलो त्याच्यासमोर अस्वलाची धोंड म्हणून आहे, तिथे अस्वलाच्या माद्यांचा विणीचा हंगाम असतो. मे महिन्याचे शेवटचे दिवस, जूनचे पहिले दिवस, आणि पिलांसाठी तिने आपल्यावर आघात केला, अन्यथा असा आघात ते करत नाही. तेव्हा माझ्याच लक्षात आलं की जो प्रश्न ज्यांनी विचारला की वन्य प्राणी आपल्यावर उगीच आघात करत नाहीत. वन्य प्राण्यांचे निसर्गाचे नियम पाळले आमचे जे गुरुजी आहेत माधवराव पाटील, ते नेहमी सांगायचे, किंवा जिम कार्बेट म्हणतात की जंगलामध्ये शस्त्र काय, नो वेपन इज द बेस्ट वेपन. तुम्ही कधीही शस्त्र घेऊन जंगलामध्ये जायचं नाही. तसं अरण्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचे नियम पाळले, त्यांच्या दिनचर्येचे नियम पाळले तर कुठलाही वन्य प्राणी तुमच्यावर कधीही हल्ला करत नाही. केला असेलच तर ती चूक त्याची नसते, ती चूक आपली असते. पाहुण्याच्या घरामध्ये देवघरात चप्पल घालून गेलो तर पाहुणा तुम्हाला बाहेर जा म्हणणारच ना, तोच तो प्रकार असतो. असे अनेक अनुभव सुंदर असतात. किती सांगावे तेवढे थोडे आहेत, पण हे सगळे अनुभव मी घेऊन सांगतो.
कसं असतं की आत्ता मला हे सांगताना ठीक वाटते, पण क्षणभर मला आतून कुठेतरी असे थरथरलो मी. तो दिवस मला आठवला इतक्या दिवसांपूर्वीचा. हा एक मगाशीच्या प्रश्न उत्तर होतं. आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. मला असं वाटतं 10:41 झाले. शेवटचाच मला वाटतं हा प्रश्न असेल शिवराज्याभिषेक सोहळ्याचा. एक 5-7 मिनिटात हा प्रसंग मी सांगतो, कारण शिवराज्याभिषेकाचा प्रसंग हा महाराष्ट्राच्या गत सहस्त्रकांच्या मध्ये, सहस्त्रावधी वर्षांच्या मध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलेला सर्वात महान मंगल असा प्रसंग आहे. जेव्हा केव्हा रायगडी जातो तेव्हा त्या सदरेसमोर बसल्यानंतर त्या राजसदरेवरचं ते चित्र समोर यायला लागतं की ज्या मातीवर, ज्या राजसदरेवर श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला, ते पाहणं, ते अनुभवणं, आणि कित्येक वेळेला अर्ध्या रात्री त्या राजसदरेसमोर बसून आम्ही हा सगळा सोहळा वर्णन करतो, तेव्हा मी त्या सोहळ्यातला एक भाग केव्हा बनून जातो हेच मला कळत नाही. पण आज एक त्यातला एक वेगळा प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि शिवाजी महाराजांचं सिंहासनारोहण या दोन अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. राज्याभिषेक म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरे शके 1596 शनिवासरे पहाटे 5 वाजता श्री शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा संपन्न झाला. त्या सगळ्या इतिहासाचा भाग बाजूला आपण ठेवूयात. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झालाय म्हणजे काही अशी राजचिन्ह आहेत महाराजांच्या आजूबाजूला. ती राजचिन्ह आजही तिथे तळपताना आपल्याला दिसत आहेत. एक राजचिन्ह आहे, त्याच्यामध्ये एक सोन्याचा अश्वपुच्छ आहे. तुम्ही कल्पना करा की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या राजसिंहासनाच्या पाठीमागे त्यांचे अष्टप्रधान मंडळी उभी आहेत, आणखी त्यांच्या हातामध्ये राजसिंहासनाच्या शेजारी राजचिन्ह आहेत. एक अश्वपुच्छ आहे, सोन्याचा अश्वपुच्छ आहे. त्या अश्वपुच्छाला एक अर्थ आहे. अर्थ काय की आमचं घोडदळ एक जैसे ज्याचे अश्वबल तैसी त्याची पृथ्वी प्रजा, आमच्या अश्वबलाचं प्रतीक म्हणून आहे. त्याच्या शेजारी एक मत्स्य आहे की जो सोन्याच्या भाल्याला लावलेला आहे. तिचे 2 दात बाहेरच्या बाजूला आहेत. जैसे ज्याचे अश्वबल तैसी त्याची पृथ्वी प्रजा, तद्वत ज्याजवळ आरमार त्याचा समुद्र, अशी अनेक चिन्हांकित तो सगळा राज सोहळा आहे. आणि हा सोहळा अनिमिष नेत्रांनी एक 78 वर्षाची तपस्वी आई पाहते. हौसाहेब आहेत, जिजाऊ आहेत. गेली आयुष्याची 70 वर्ष हा एकच ध्यास होता की याच भूमीचा पुत्र या भूमीचा पुत्र या भूमीचा शासन करता व्हावा, हे स्वराज्य निर्माण व्हावं. ती आऊसाहेब, ती आई जिजाऊसाहेब हा सगळा सोहळा अनिमिष नेत्रांनी पाहतायत. किंबहुना याच प्रसंगासाठी, याच पूर्ततेसाठी त्यांनी प्राण आपले कोडीत धरलेले आहेत. राज सोहळा संपन्न झाला, सिंहासनारोहण सोहळा संपन्न झालाय आणि एका दालनामध्ये आऊसाहेब बसले आहेत. त्यांनी श्री शिवाजी महाराज संभाजी राजांच्या सह आऊसाहेबांच्या दर्शनाला जात आहेत. कुणी कोणाशी बोलत नाही. आऊसाहेबांच्या पायावर हे पितापुत्र डोकं ठेवतायत आणि त्यांचे पाय अश्रूंनी चिंब भिजतायत. केवढा भावनिक प्रसंग आहे. न बोलताच एकमेकांना समजतंय. आऊसाहेबांच्या पायावर श्री शिवाजी महाराज आपलं मस्तक ठेवतायत. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या पुण्याईनी, त्यांच्या प्रेरणेने हे सगळं स्वराज्य आकाराला आलं आणि क्षत्रिय कुलावतांचं सिंहासनाधीश्वर ही आरोळी सगळ्या जगामध्ये आज दुमदुमती आहे. आणि आऊसाहेबांच्या मुखामधून एक शब्द बाहेर पडतो राज्याभिषेक सोहळ्याच्या त्या दिवशी की शिवा, आता आमची सुखरूप पाचाडला पोहोचवण्याची व्यवस्था करत. केवढा भावनिक प्रसंग आहे. महाराज चमकून पाहतात की आज राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी आपण आऊसाहेब आणि दुसऱ्या दिवशी किंवा एखाद्या दिवसानंतर श्री शिवाजी महाराज एका मेण्यामध्ये, एका पालखीमध्ये आऊसाहेब बसलेले आहेत. अवघा रायगड जिवंत होऊन पाहतोय की आऊसाहेब आज पाचाडला चाललेले आहेत. शिवाजी महाराज स्वतः आहेत, संभाजी राजे आहेत आणि महाद्वाराच्या बाजूने आऊसाहेब आता पाचाडला जाणार आहेत. थकलेल्या आहेत त्या. या सोहळ्या म्हणतात की शिवराज्याभिषेक सोहळ्याचा इतका मंगल प्रसंग आता पुन्हा आयुष्यामध्ये घडणे नाही. आता याच्या पलीकडे रायगड
दुसरा कुठला असू शकत नाही आम्हाला खाली सोडत. मधला भाग खूप मोठा आहे. महाद्वारापाशी आऊसाहेब येत आहेत. त्या मेण्यामधून 2 हात बाहेर येत आहेत. महाद्वाराला आऊसाहेब हात जोडतायत आणि जणू ते सांगतायत की आता शिवाजी महाराज आणि संभाजी राजांना रायगडात तुमच्या स्वाधीन केले, त्यांना सांभाळा, हे स्वराज्य वृद्धिंगत होऊ दे. आणि दिनांक 17 जून 1674 रोजी आऊसाहेबांचा पाचारच्या वाड्यामध्ये महानिर्वाण झालाय. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या आकांताला पारावर राहिलेलं नाहीये. शिवाजी महाराजांना पोरकेपणा एवढा प्रचंड जाणवतोय. संभाजी राजांच्या आकांताला पारावर नाहीये. आणि इकडे रायगडावर श्री शिवाजी महाराज आऊसाहेबांचा अर्ध एक फटकून त्या पडत्या पावसामध्ये येत आहेत. विमनस्क आहेत महाराज. पण आऊसाहेबांचं स्वप्न आहे की राज्याभिषेक सोहळा संपन्न झालाय, आता दक्षिण दिग्विजयाला जायचं. आऊसाहेबांचं स्वप्न आहे स्वराज्य असे तो हिमाचल करायचे. आणि 3 माणसांना बोलवून घेतात. त्या माणसांना सांगतात की आपण पाचारच्या वाड्यात जा. त्या पाचारच्या वाड्यामध्ये आता चैतन्य नाही आहे, आऊसाहेब नाही आहेत, आमच्याच्याने जागवणार नाही. आणि आऊसाहेबांच्या सगळ्या गोष्टींची मोजदाद करा. प्रसंग खूप मोठा आहे पण मी अतिशय थोडक्यामध्ये करून सांगतो. त्या वाड्यामध्ये जा, सर्व गोष्टींची मोजदाद करा. ही माणसं जात आहेत. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. काही जण व्हिडिओ ऑन. महाराजांना उत्सुकता आहे. उत्सुकता म्हणण्यापेक्षा महाराज थोडेसे अधीर आहेत की दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेचं इकडे नियोजन सुरू आहे. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, काही दिवस गेले, पण पाचारच्या वाड्यात गेलेली माणसं मात्र अजून राहिली. आणि 1 दिवस पडत्या पावसामध्ये महाराजांना शिवाजी महाराजांची जी राजसदर आहे, त्या राजसदरेच्या आतल्या भागामध्ये महाराजांचा राहता प्रासाद होता. तिथे एक निरोप येतोय. निरोप काय आहे की काही माणसं पाचारच्या वाड्यातून आले, त्यांनी महाराज आपल्याला भेटू इच्छित आहेत. महाराजांनी त्या माणसांना बोलवलंय. ती माणसं महाराजांच्या समोर येत आहेत आणि त्यांच्या मुखामधून एकच वाक्य की महाराज आई असावी तर अशी. याच्या पलीकडे त्यांना बोलवत नाहीये. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. महाराज पण सद्गतीत होत आहेत. आणखी ते म्हणतात की पंत, आऊसाहेबांच्या जाण्याचं दुःख आभाळ एवढं आहे, पण त्यांच्याच स्वप्नांसाठी आपल्याला हे स्वराज्य पुन्हा नव्या जोमाने उभं करायचंय. काय घडलं ते सांगतात. आणि ते पंत सांगतात की महाराज, आपण एक कामगिरी सोपवली होती. राज्याभिषेकाच्या प्रसंगाचं वेगळं अंक आहे. राज्याभिषेकाच्या वेळेला, राज्याभिषेकाच्या नंतर आपली कामगिरी आऊसाहेबांच्या महानिर्वाणानंतर सोपवली होती की पाचारच्या वाड्यातल्या सगळ्या गोष्टींची मोजदाद करा. जोखमीचं काम होतं. एकदा केली, 2दा केली, कुठे चुकायला नको. मोठं काम आहे, आऊसाहेबांचं काम आहे. आणि महाराज एक कागद महाराजांच्याकडे ते सुपूर्द करतायत. अस्सल कागद आहे तो. आणि ते म्हणतायत की महाराज आई असावी तर अशी. पंत काय आहे ते सांगतायत की गेल्या 60 वर्षातला हिशोब आऊसाहेबांनी तंतोतंत लिहून ठेवलाय. महाराज पुढे विचारते झाले. ते सांगतायत गेल्या 60 वर्षातला आऊसाहेबांनी हिशोब तंतोतंत लिहून ठेवलाय. मग महाराज गेल्या 60 वर्षांच्या मध्ये स्वतःचे खाजगी खर्चा करता आऊसाहेबांनी सरकारातला एकही पैसा वापरलेला नाही. केवढं मोठा. उलट जो खेडेवाऱ्याचा मोकासा परंपरेने त्यांच्या खाजगी खर्चा करता दिला गेलेला होता, त्यातला आणि इतर ठिकाणचा पैन पैसा आठवून न कधी 1 कोटी रुपये ठेवलेले आहेत शिवबाचे स्वराज्यासाठी. या आऊसाहेबांच्या या महन्मंगल त्यागावर आज महाराष्ट्रातले गडकोट उभे आहेत. आज महाराष्ट्रामधला सगळा इतिहास उभा आहे. आज महाराष्ट्रामधली सगळी प्रेरणा उभी आहे. श्री शिवाजी महाराजांचं स्वराज्य याच प्रेरणेतून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमात हा प्रसंग शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सांगण्याचा वेगळा प्रसंग आहे. मला का वाटलं तर गडकोटांच्यावर जाण्या पाठीमागच्या ज्या अनंत प्रेरणा आहेत, त्यातली सगळ्यात महत्वाची जी प्रेरणा आहे ती या हिमालयाच्या उंचीच्या आणि जगद्व्याळ माणसांच्या त्यागाची आणि त्यांच्या प्रेरणेची आहे. त्या आऊसाहेब आहेत, त्या श्री शिवाजी महाराज आहेत, ते संभाजी राजे आहेत, राजाराम महाराज आहेत, अगदी ताराराणीपर्यंतचे सगळे हे युगपुरुष आहेत, युगस्त्री आहेत.
आणि श्री शिवाजी महाराजांच्या निष्ठेवर आपला जीव ओवाळून टाकणारे तानाजी मालुसरेंच्या पासून शिवा काशीदांच्या पर्यंत, सूर्याजी काकड्यांच्या पासून ते अनेक मावळे आहेत. या सगळ्या मावळ्यांचं हे संजीवन अस्तित्व हे आजही या गडकोटांच्यावर असतं. हा गडकोटांचा इतिहास जो आहे हा त्या गडकोटांच्या अंगा खांद्यांवर गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आणि म्हणून याला आपण नाव दिलं याच्या कार्यक्रमाला सह्याद्रीच्या गिरीशिखरांवरून. जेव्हा आपण सह्याद्रीच्या शिखरांवर उभे असतो तेव्हा आपल्याला एक भावना निर्माण होते की अवघ्या महाराष्ट्राने आपल्याला मस्तकी धारण केलंय. आणि म्हणून या निमित्तानं आपण एक तरी किमान निश्चय करूया की बालरोग तज्ञ संघटनेला मी एक विनंती करतो की जसे हे सर्वच कार्यक्रम करतात तसा एखाद्या दूरदर्शनाचा कार्यक्रम वर्षातून एकदा केला तर मी स्वतः आपल्याला दुर्ग दाखवायला येऊ शकेन. धन्यवाद. सर, हा कार्यक्रम संपूच नये असे वाटतं, कारण इतके सुंदर अनुभव तुम्ही सांगितलेले आहेत आणि इतके रोमांचकारी आहेत की अजूनही आपण हा कार्यक्रम सुरू ठेवावा असंच वाटतंय. पण आपल्याला आता वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. पंढरीकर सर, एखादा प्रश्न घ्यायचा का? आपण थांबूया इथे. घ्या ना. तर आपण या कार्यक्रमाची आता सांगता करत आहोत. मी एवढंच म्हणेन की पराक्रम या सह्याद्रीचा आहेच विलक्षण, पराक्रम या सह्याद्रीचा आहेच विलक्षण, भ्रमताना सह्याद्री कमी पडतो एक एक क्षण. पहावा सह्याद्री व अनुभवावा सह्याद्री, आपल्या श्वासामध्ये साठवावा सह्याद्री. सह्याद्रीच्या इतिहासाचा कधी न विसर पडावा, सह्याद्रीच्या इतिहासाचा कधी न विसर पडावा. मानाचा हा मुजरा आज सह्याद्रीसाठी कमी पडावा. पाहून उंची सह्याद्रीची, विचारांची उंची वाढवावी, स्वराज्याचे सुराज्य व्हावे, हीच इच्छा मनी बाळगावी, हीच इच्छा मनी बाळगावी. खरंच सर, तुमचा हा रोमांचकारी आणि अभूतपूर्व प्रवास जो आहे तो खरंच प्रेरणादायी आहे. आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही आलात याबद्दल तुमचे आभार. मॅडम एक मिनिट. हा सर, प्लीज बोला. फक्त एकच वाटते तुमची तारीफ करायला तेवढे थोडेसे अभूतपूर्व फक्त पांढरीकरांच्या परवानगीने मी एक सांगू इच्छितो की मी रायगडच्या कुशीत राहतो, मी सह्याद्रीच्या कुशीत राहतो. माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की तुम्ही सगळेजण जरूर या माझ्याकडे. माझं छोटस घर आहे, पण येताना अमर आडकेंना जरूर घेऊन या आणि आपण परत असा रात्र जागर करू. कोविड कधी संपेल मला माहिती नाही, पण परत बऱ्याच दिवसापासून त्याची वाट बघत आहोत सर. थँक्यू सो मच. जरूर याची एक लाईव्ह मैफिल ठेवूया तुमच्या फार्मवर. जरूर जरूर जरूर. लाईव्ह मैफिल खूप मजा येईल. अमर आडके जरूर या, मला फोन नक्की 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 सर. अगदी नक्की. मॅडम, ओव्हर टू यू प्लीज. आय एम सॉरी टू डिस्टर्ब. तर नक्कीच आपण हा जसा डिजिटल प्लॅटफॉर्म वरती घेत आहोत तसे जसं आपण कोविडच्या काळ जर संपला तर आपण लाईव्ह कार्यक्रम सुद्धा घ्यायला काहीच हरकत नाही. मला वाटतंय जसे जसे कार्यक्रम होत जातील तशा नव्या कल्पना पण आपल्याला सुचत जातील. तर महाआयपीच्या टीम तर्फे मी अमर आडके सरांचे आभार मानते. त्यांनी वेळात वेळ देऊन आपल्यासाठी हा कार्यक्रम सादर केला आणि खरंच मला अगदी खात्री आहे की सगळ्यांना हा कार्यक्रम आवडला असेल आणि सगळे अनुभव अत्यंत रोमांचकारी होते. सर्वांना मी सांगू इच्छिते की हा जो आपला महाआयपी टीम कट्ट्याचा जो कार्यक्रम आहे तो आपण दर दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी घेणार आहोत रात्री 9:30 वाजता. तर पाहायला नक्की विसरू नका. पुढच्या वेळी नक्की आणि एखादी अशीच हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपण घेऊन येणार आहोत. आता पुढील आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर सदाचार्य यांना आमंत्रित करतो. आभार प्रदर्शनाच्या अगोदर मी 2 वाक्य फक्त बोलतो. डॉक्टर अमर सर, खरोखरच अद्भुत, अवर्णनीय, अलौकिक असं तुमचं शिखराचं वर्णन होतं. खूपच छान. असं अंगावरती असं रोमांच उभे राहत होते तुम्ही जेव्हा सांगत होतात तेव्हा. खरोखरच खूप खूप छान वर्णन तुम्ही केलं आणि त्या डोंगरात तुम्ही आम्हाला खरोखर फिरून आणलं. असं खूपच छान अनुभव आम्ही आमच्या सर्व रसिकांनी घेतला. मी आज रसिकच म्हणेल, सर्व रसिकांनी हा घेतला, आस्वाद घेतला आणि अनुभवला सर्वांनी. तर एकदा महाराष्ट्र आहे की तुम्हाला धन्यवाद. आणि जसं आता डॉक्टर दीपा मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे पुढचा जो आपला कार्यक्रम राहणार आहे तो 22 एप्रिलला रात्री 9:30 वाजता महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्मवर राहणार आहे. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपले गेस्ट आर्टिस्ट राहणार आहेत भुसावळचे डॉक्टर आशुतोष आणि डॉक्टर सुजाता केळकर.
यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत देशात आणि विदेशात सुद्धा, आणि त्यांचं कार्यक्रमाचं नाव आहे इन हार्मोनी विथ हार्मोनिका. आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत नागपूरच्या आपल्याच पिडियाट्रिशियन सुप्रसिद्ध साहित्यिक असं मी म्हणेल त्यांना, डॉक्टर शुभदा किरवळकर मॅडम. त्याचं सूत्रसंचालन करणार आहे. तर प्रेक्षकांनो अगदी आवर्जून नोट करून ठेवा, 22 तारीख गुरुवार 9:30 वाजता रात्री. पुनश्च एकदा डॉक्टर अमर सर खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र आयपी तर्फे. आणि आय रिक्वेस्ट डॉक्टर सदाचार फॉर ऑफिशियल वोट ऑफ थँक्स. बिफोर दॅट कॅन आय से समथिंग डॉक्टर जयंत, तुमच्या परवानगीने? या सर्वप्रथम सर्व महाराष्ट्राचं दैवत म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे आजचा कार्यक्रम आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली प्रत्येक गोष्ट ही आपल्याला ही कायमच आपण नतमस्तक होतो. आणि त्याविषयी दुर्ग किल्ल्यांविषयी इतक्या सुंदर ओघवत्या भाषेमध्ये आणि सो मच ऑफ इमोशन्स अटॅच, तुम्ही इतकं सुंदर प्रकारे ते कथित केलं आणि तुम्हाला बोलतं केलं डॉक्टर दीपा. तुमच्या दोघांचे आम्ही महाराष्ट्र आयपी तर्फे खूप खूप आभारी आणि ऋणी राहू. आणि ही सुरुवात आपली झकास झाली की शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमापासून सुरुवात करतोय आपण. आणि आय एम शुअर की महाराष्ट्राला हे बांधून ठेवण्यासाठी आज सगळ्यांचा इंटरेस्ट अराउज होण्यासाठी फारच छान सुरुवात झाली. आणि असेच उत्तरोत्तर नवीन नवीन कार्यक्रम आपल्या समोर येतील. थँक्यू डॉक्टर अमर, डॉक्टर दीपा. ओव्हर टू डॉक्टर सदाचार. थँक्यू सर. मला असं वाटतं की आजचा हा प्रोग्राम ऐकून अनेकांना असं वाटायला लागलं असेल की आपण खूप वर्ष वाया घालवलेली आहेत. खूपच म्हणजे आपल्या 4 भिंतीमध्ये खूपच वर्ष आपण वाया घालवलेली आहेत. आणि नक्कीच ह्या पुढे सुद्धा अडके सरांचं मार्गदर्शन हे आम्हाला नक्कीच लागेल ह्या गोष्टींमध्ये पुढे जाण्यासाठी आणि ह्यातलं जे एक टॅलेंट आहे ते शोधण्यासाठी. अतिशय सुंदर असं विवेचन, नेमकेपणा हा आजच्या सरांच्या प्रेझेंटेशनचा भाग होता. अतिशय आभार डॉक्टर अमर अडके सर. महा-आयपी तर्फे मी आपले अतिशय मनपूर्वक आभार मानतो आपल्या अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाबद्दल. आणि सर्व प्रभूती जे आज उपस्थित होते ह्या आभासी मंचावर, त्यांचे पण मी आभार मानतो. मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर दीपा मॅडम.